तुमच्या छातीवर चढून अयोध्येमध्ये राम मंदिर बनवलं आणि तारीखही सांगितली। 22 जानेवारीला हिम्मत असेल तर अयोध्येमध्ये या, तुम्हालाही रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यावरून संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे। राम मंदिर पडलं तेव्हा कुठे होते? बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेतली। बाबरीचं घुमट कोसळताच पळून गेले आणि आता छाताडाची भाषा करतात, असा पलटवार राऊतांनी केलेला आहे। राऊतांच्या टीकेला भाजप नेते गिरीश महाजनांनी काय उत्तर दिलंय तेही पाहूयात। आज काही लोक विचारतात, राम मंदिर काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि 22 जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्येमध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू। अटलजींनी पाहिलेलं स्वप्न होतं, मोदीजींनी पूर्ण करून त्या ठिकाणी दाखवलं आणि रामाचं मंदिर त्या ठिकाणी तयार होत आहे। हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणारे लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात? बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले, बरं का, ढुंगणाला पाय लावून, आय रिपीट, बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले, ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही, हे आमचं कृत्य नाही, बरं का, आम्हाला माफ करा, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी, तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती? तेव्हा तुमची ती छाताडं कुठे गेली होती? तेव्हा ती किती इंचाची होती आम्हाला माहीत नाही। तेव्हाची छाताडं तुमची आता फुगली असतील सत्तेमुळे आता 56 इंच, 58 इंच, 60 इंच आत्ता झाली असती, पण तेव्हा तुमची छाताडं कुठे होती? हे बघा शिवसेनेची अवस्था काय झालेली आहे आणि याला सर्वस्वी कारण मी सांगेल की संजय राऊत आहेत। तुमच्याकडे 55 पैकी झालं 8-10 लोक राहिलेले नाहीत, तुमच्याकडे आता खासदार राहिलेले नाहीत। येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल तुमची परिस्थिती काय होते म्हणून, आणि म्हणून मला असं वाटतं आमची छाती मोडण्यापेक्षा तुम्ही तुमचं आता घेर मोजा, तुमचं मोजमाप घ्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आता काय दिवे लावतायत ते दाखवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।